तर आपण पाहतोय अगदी काही क्षणातच या यानाची चाचणी सुरू होणार आहे। अगदी नव्या प्रणालीवर आधारित असं हे यान असणार आहे। आपण आताच पाहिलं या यानाची विशेषता काय असणार आहे, या यानामध्ये काय काय सुविधा असणार आहेत। सोबतच गगनयान मोहीम ही जी आहे त्यासाठी शेवटचे 20 सेकंद उरलेले आहेत। आपण हा काउंटडाऊन पाहतोय। -15 seconds. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0। TVD1 का सफलतापूर्ण प्रज्वलन +5 सेकंड तथा प्रमोशन मंच से आताची ही सगळ्यात मोठी अपडेट आपण साम टीव्हीवर पाहतोय। आता गगनयानाची ही चाचणी यशस्वीरित्या त्यानं भरारी घेतलेली आहे। गगनयान अवकाशात झेपावलेलं आहे। श्रीहरिकोटा इथली ही थेट दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। तर तांत्रिक अडचणी दूर करून खऱ्या अर्थानं या यानाची चाचणी ही यशस्वी झाल्याचं आपण पाहतोय। या यानानं आता अवकाशात झेप घेतलेली आहे आणि यानंतर हे यान बंगालच्या उपसागरामध्ये सोडलं जाणार आहे। तर हे ग्राफिक्स त्या यानाचं असणार आहे। आपण पाहतोय सध्याची ही थेट दृश्य श्रीहरिकोटातील इस्रोच्या या सेंटरमधून आपल्याला उपलब्ध झालेली आहेत। या यानानं आता भरारी घेतलेली आहे आणि खरं तर गगनयान ही मोहीम जी आहे ती मोहीम अतिशय महत्त्वाची आणि तितकीच खास भारतासाठी असणार आहे। इस्रोकडून आता तांत्रिक अडचणी दूर करून या गगनयानाची चाचणी करण्यात आलेली आहे। त्यानंतर या यानामध्ये रोबोट पाठवला जाईल आणि रोबोट नंतर या यानामध्ये काही शास्त्रज्ञ किंवा हवाई दलातील वैमानिक सुद्धा पाठवले जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर या दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये काही सामान्य नागरिकांना सुद्धा या यानाद्वारे अंतराळात जाता येणार आहे। त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी चाचणी खरं तर आपल्या संपूर्ण भारतासाठी असणार आहे। इस्रोचं हे मोठं यश म्हणावं लागेल। चांद्रयान मोहिमेनंतर आता ही गगनयान मोहीम आहे आणि ज्यामध्ये आता इस्रोचं हे गगनयान अवकाशात झेपावलेलं आहे आणि हा उत्साह आपण या सगळ्यांमध्ये पाहतोय। श्रीहरिकोटातली ही दृश्य आहेत। इस्रोच्या सेंटरमध्ये सुद्धा आता सध्या उत्साहपूर्ण वातावरण आहे। गगनयान मोहिमेसाठी अनेक दिवसांपासून हे शास्त्रज्ञ प्रयत्न करत होते आणि अखेर या मोहिमेला यश आलेलं आहे असं आपण सध्या तरी म्हणू शकतो। कारण हे यान जे आहे ते अवकाशात झेपावलेलं आहे आणि ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर आता या चाचणीमध्ये काय नेमके बदल करायला हवेत किंवा काय त्यामध्ये सुविधा करायला हव्यात, काय उपाययोजना करायला हव्यात, या सगळ्या गोष्टी आता शास्त्रज्ञांना कळणार आहेत। त्यामुळे ही चाचणी अतिशय महत्त्वाची असणार आहे। आताची ही थेट दृश्य आपण श्रीहरिकोटामधली पाहतोय। या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये सध्या उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। गगनयान झेपावल्यानंतरची ही दृश्य आहेत। संपूर्ण देशभरासाठी खरं तर ही अभिमानास्पद बातमी म्हणावी लागेल। या यानानंतर आता या यानाद्वारे भारत एक रोबोट इस्रोकडून पाठवला जाणार आहे आणि या रोबोटनं या सगळ्या वातावरणाची अंतराळातली माहिती घेतल्यानंतर हवाई दलातील वैमानिक या यानातून अंतराळात जाणार आहेत। तर 400 किलोमीटर दूर हे यान जाणार असल्याचं कळत आहे। तर आपण पुन्हा एकदा श्रीहरिकोटातली ही दृश्य पाहतोय। हे यान आता अवकाशात झेपावलेलं आहे आणि यानंतर ही चाचणी झाल्यानंतर हे यान आता बंगालच्या उपसागरात सोडलं जाणार आहे। त्यामुळे या मिशनला अबॉर्ट मिशन असं नाव देण्यात आलेलं आहे। इस्रोचं गगनयान हे मिशन आहे आणि आता हे जे टेस्टिंग आहेत ते पूर्ण झाल्यानंतर इस्रो या ठिकाणी या यानातून रोबोट पाठवणार आहे आणि त्यानंतर हवाई दलातील काही वैमानिक या यानातून अंतराळात जातील। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी खरं तर भारतासाठी ही अभिमानास्पद बातमी म्हणावी लागेल। भारताचं हे चंद्रयान मिशन नंतर गगनयान मिशन आहे। या मिशन अंतर्गत ही चाचणी होते आहे आणि या चाचणीमध्ये 400 किलोमीटर पर्यंत हे यान अंतराळात झेपावलेलं आहे आणि त्यानंतर
या यानाची यशस्वी चाचणी संपन्न झाल्यानंतर या यानातून रोबोट त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे आणि हा रोबोट तिथल्या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करणार आहे. अंतराळवीर सुरक्षेच्या सुनिश्चिततेसाठी ही खरं तर चाचणी घेण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ही विशेष मोहीम सुरू होईल. तर हा पहिला टप्पा गगनयान मोहिमेचा संपन्न झालेला आहे. दुसरा टप्पा रोबोटच्या माध्यमातून संपन्न होईल. गगनयानाच्या माध्यमातून रोबोट त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे. 400 किलोमीटर साधारण अंतरावर तो रोबोट पाठवला जाईल आणि त्यानंतर तिथल्या वातावरणाची सगळ्या परिसराची माहिती घेतल्यानंतर त्या ठिकाणी हवाई दलाचे काही वैमानिक किंवा शास्त्रज्ञ या यानातून अंतराळात जाणार आहे आणि त्याच अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी ही चाचणी खरं तर घेण्यात आलेली आहे आणि या इस्रोच्या या यानाचं यशस्वीरित्या हे उड्डाण संपन्न झालेलं आहे. अंतराळवीर सुरक्षेच्या कारणास्तव ही चाचणी जी घेण्यात आलेली होती ती संपन्न झालेली आहे. तर आपण पाहतोय सध्या इस्रोकडून नवनव्या गोष्टींचा शोध घेण्यात येतो आहे. अंतराळामध्ये वेगवेगळे मिशन्स आतापर्यंत पूर्ण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी मेहनत घेतलेली आहे आणि आता सुद्धा इस्रोचं हे गगनयान मिशन त्याचा पहिला टप्पा खरं तर आपण हा पूर्ण झाल्याचं म्हणू शकतोय. कारण पहिल्या टप्प्यामध्ये चाचणीसाठी यान अंतराळात झेपावणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. मात्र हे यान सकाळी ज्यावेळी वेळ दिलेली होती त्यावेळी काही तांत्रिक अडचणी आल्या आणि त्याच वेळी अगदी शेवटचे 5 सेकंद राहिलेले असताना हे उड्डाण थांबवण्यात आलं होतं. मात्र लगेचच काही तांत्रिक अडचणी ज्या आल्या होत्या त्या दूर करून या यानानं पुन्हा एकदा अवकाशात झेप घेतलेली आहे. हे यान अवकाशात झेपावलेलं आहे आणि यानंतर आता त्या ठिकाणी यानाद्वारे रोबोट पाठवला जाणार आहे. रोबोट नंतर त्या यानाच्या माध्यमातून अंतराळवीर सुद्धा अवकाशात जाणार आहे आणि तिथल्या सगळ्या परिसराचा वातावरणाचा अभ्यास करून देणार आहे. गति 5 मीटर प्रति सेकंड. When the crew module touches down, eventually the main parachutes also will be released away from the crew module. Impact is sensed. Now the confirmation is available for a successful splashdown of the crew module. DNS की घोषणा कर दी गई है. क्रू मॉड्यूल को सुरक्षित टचडाउन करा दिया गया है बंगाल की खाड़ी पर. आप विजुअल देख सकते हैं खुशी की लहर वैज्ञानिकों में. Jubilant ambience in the Mission Control Center here at Satish Dhawan Space Center, Sriharikota. On your TV screens, the visuals live from the Bay of Handing over to Bengal. Mission Director. This is Mission Director. The TV-D1 mission has fully accomplished its objectives. The crew module has safely landed. Target तर ही चाचणी अखेर यशस्वी झालेली आहे आणि इस्रोच्या श्रीहरिकोटा इथल्या या सेंटरमध्ये आपण हा उत्साह सगळे शास्त्रज्ञांचा पाहतोय. एकमेकांचं अभिनंदन हे सगळे शास्त्रज्ञ करतात आणि अखेर ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर या सगळ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. सगळा जल्लोष या सेंटरमध्ये करण्यात येतोय. अंतराळवीर सुरक्षेसाठी खरं तर ही मोहीम होती. पॅराशूटच्या साहाय्यानं क्रू मॉड्यूल त्या ठिकाणी उतरलेलं आहे आणि गगनयान मिशन हे याचा जो पहिला टप्पा होता टेस्टिंगचा तो पूर्णपणे यशस्वी झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता त्या यानाच्या माध्यमातून रोबोटला त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे. पॅराशूटच्या साहाय्यानं क्रू मॉड्यूलचं त्या ठिकाणी लँडिंग करण्यात आलं आणि अखेर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे लँडिंग होईपर्यंत या सगळ्या शास्त्रज्ञांना धाकधूक होती. मात्र सगळ्या तांत्रिक अडचणी दूर करून अखेर या यानानं अवकाशात झेप घेतलेली आहे आणि त्यानंतर या यानाला बंगालच्या उपसागरात सुद्धा सोडण्यात आलेलं आहे. I'm very happy to announce the
successful accomplishment of the TVD1 mission. The purpose of this mission was to demonstrate the crew escape system for the Gaganyaan program through a test vehicle demonstration in which the vehicle has gone up to a Mach number which is the speed of sound slightly above that.